सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षराच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर चर्चा करत असताना लग्न कशी जुळतात याबाबतचं एक जिवंत सत्य आणि लाईव्ह जे आजकालच्या भाषेमध्ये लाईव्ह म्हटलं जातं तर ते उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा सांगणार आहे. बऱ्याचदा आपला असा गैरसमज झालेला असतो की एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी केली किंवा एखाद्या दलालाकडे पैसे भरले म्हणजे आपलं लग्न जुळेल, हा गैरसमज आपण मोठ्या प्रमाणात डोक्यामध्ये भरलेला आहे. विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा लग्न जुळण्यासाठी भरपूर मदत होते, मात्र त्या विवाह संस्था ह्या गोरगरिबासाठी काम करणाऱ्या असल्या पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्या समाजाच्या असल्या पाहिजेत, आपल्या भागातील असल्या पाहिजेत, आपल्या ओळखीच्या असल्या पाहिजे. बाकी मग आपण नागपूरचे, विवाह संस्था सोलापूरची, तिथं नुसता बाजार आणि कचरा जमा केला जातो आणि मग टीव्हीवर जर जाहिराती येत असतील की हल्ली मनासारखे नवरे मिळतात कुठे, तर आमका आमका ऍप डाउनलोड कर, तिथं मिळतील. तर तिथं डेटिंग, चॅटिंग, संवाद वगैरे हे सगळं फसवणुकीची दालनं आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला काहीही पदरात पडणार नाही. तर अशा गोष्टींच्या नादाला लागू नका. 5-6 वर्षाच्या आधी, लॉकडाऊनच्या आधी ज्यावेळेस आम्ही मराठा लग्नाक्षदाची सुरुवात केली, तर त्यावेळेस आमचे एक सत्यशोधकी मित्र गजानन धामणे हे सुद्धा पत्रकार आणि मी गजानन खंदारे मी सुद्धा पत्रकार. तर आम्ही दोघांनी मिळून मराठा सेवा संघाच्या विचारधारेतून आम्ही असं ठरवलं की आपला कुठला तरी एखादा सामाजिक प्लॅटफॉर्म असला पाहिजे आणि मग व्यावसायिक हेतूने की याच्यातून आपल्याला 2 पैसे कसे कमावता येतील या हेतूने याची बांधणी करत असताना ज्यावेळेस आम्ही याच्यासाठी वेबसाईट आणि ऍप्लिकेशनची पडताळणी करत होतो, तर वेगवेगळ्या कंपन्यांसोबत किंवा वेगवेगळ्या डेव्हलपर सोबत संपर्क करत होतो, तर त्यावेळेस त्यांच्याकडून प्राप्त होणारे कोटेशन जे होते तर 1.5 लाख, 2 लाख, 1 लाख असे आकडे होते. सामान्य कुटुंबामध्ये राहणाऱ्या आमच्या सारख्यांना हे परवडणं शक्य नव्हतं. आणि मग अशा स्थितीमध्ये आम्ही 5-6 व्हॉट्सअपचे ग्रुप सुरुवातीला तयार केले. त्याच्यावर आम्ही दोघंही पत्रकार असल्यामुळे भरपूर समुपदेशनाच्या हिशोबाने लेख लिहायचो, छोटे छोटे मजकूर लिहायचो आणि मग जिल्हानिहाय, विभागनिहाय काही ग्रुप आम्ही तयार केले. त्या ग्रुपवर व्यवस्थित कंट्रोलिंग करायचो. त्याच्यावर बायोडाटे पण यायला सुरुवात झाली, त्याच्यात चांगला प्रतिसाद पण मिळायला सुरुवात झाली. अशातच कुठेतरी लॉकडाऊन सुरू झालं आणि मग हा जो काही व्यावसायिक हेतूने आम्ही जो काही प्रयोग सुरू केला होता, तर मग आमच्या असं लक्षात आलं की लग्न जुळवणं हा कुठलाही व्यवसाय असू शकत नाही. हा व्यवसाय करणं म्हणजे जसं आपल्याकडे काही विचार प्रवाह असतात की समाजामध्ये की पानपोई लावून पुण्य मिळवणं ही एक विचारधारा आहे आणि त्याच पाण्याचा व्यापार करणं ही सुद्धा एक विचारधारा आहे. म्हणजे आपल्याला पानपोई लावून पुण्य मिळवायचं की त्या पाण्याचा व्यापार करायचा हे ज्याचं त्याला ठरवता आलं पाहिजे. पुण्य कशात आहे, पाप कशात आहे हे सुद्धा आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आणि मग हे ठरवत असताना आम्ही तो डोक्यातून विचार काढून टाकला की लग्नाच्या याच्यातून आम्हाला कुणालाही म्हणजे पैसा किंवा मोबदला घ्यायचा नाही. आणि लोकांच्या ज्या काही फसवणुकी होत होत्या किंवा ज्या आमच्याकडे बातम्या येत होत्या फसवणुकीच्या संदर्भात, तर ही लोकांना फसवणुकीपासून सावध करायचं या उद्देशानं आम्ही काम करत बसलो. आणि मग तुमचा आमचा हेतू आणि उद्देश जर प्रामाणिक असला तर मदत करणारे शेकडो हात समोर येतात. याचा अनुभव आम्हाला त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आला आणि अमरावतीच्या एका वेब मीडिया कंपनीनं आमचा तो कन्सेप्ट पाहला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि त्यांचे वैभव फुके नावाचे जे अजूनही आमच्यासोबत जुळलेले आहेत, तर ते टेक्निकल सपोर्टर म्हणून काम पाहतात. तर त्यांनी हे आम्हाला ऍप्लिकेशन पूर्णपणे निशुल्कपणे तयार करून दिलं. त्याची वेबसाईट पण डेव्हलप करून दिली, आमचे ब्लॉगरचे पेज पण डेव्हलप करून दिले आणि त्याच्यासाठी जो काय आतापर्यंत लागणारा जो काही सपोर्ट आहे, तर तो वेब मीडिया कंपनी आम्हाला आतापर्यंत 1 रुपया शुल्क न घेता आम्हाला पुरवते. उलट याच्यासाठी आम्हाला जे काही SMS चार्जेस लागतात, सर्व्हरचं भाडं लागते, मेंटेनन्स चार्जेस लागतात किंवा डोमेनचे दरवर्षी रिन्यू करावं लागतं, त्याच्यासाठी जे काही शुल्क भरावं लागतं, तर त्याच्यामध्ये पण ते आम्हाला कॉन्ट्रीब्युट करतात. आणि काही लोक तुमच्यासारखी 10-20 रुपयानं आम्हाला मदत करतात आणि हे कार्य सुरू आहे आणि या माध्यमातून आतापर्यंत 500-700 लग्न जुळली. तर असो, तर लॉकडाऊन मध्ये सुरुवातीला मग आम्ही त्यावेळेस आमचं चॅनल एक सुरू केलं, मोडक्या तोडक्या भाषेमध्ये त्याच्यावर बोलायचा प्रयत्न करत होतो. आणि मग हे बोलत असताना नाशिकच्या एका व्यक्तीने कुठेतरी आमचा व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मग त्यांना मोबाईल नंबर आमचा प्राप्त झाला. ग्रुपला ते जॉईन झाले आणि जॉईन झाल्याच्या नंतर मग एक दिवस त्यांनी फोन केला, तुमचं ते असं असं बोलले, तुम्ही आम्हाला एक सामान्य माणसासारखे बोलले, आम्हाला तुमचे विचार आवडले. तर तसं पण त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम सांगितला की बा मी नाशिकला राहतो, माझ्याकडे स्वतःचं घर आहे, मुलगा आणि आमचं कुटुंब वेल सेटल ज्याला म्हणू किंवा स्थिर स्थावर म्हणू, स्थिर स्थावर
जी काही आपण आजकाल जे काही त्याचं मूल्यमापन करतो, तर ते प्रत्येक जण आपापल्या वेगळ्या अंगाने करत असतो, की बरेच जण सुख आशामध्ये मानतात, की घर असं पॉश वगैरे असलं, बिल्डिंग असली, तर त्या घरामध्ये जास्त सुख मिळतं, असं काही समज आहे. आम्ही आमच्या पत्र्याच्या घरामध्ये राहतो, शेती मातीत खपतो अजूनही, तर चांगलं आयुष्य जगण्यासाठी खूप कमी लागतं. हा विचार घेऊन आम्ही सुखी आहोत, समाधानी आहोत. ही सामान्य कुटुंबातील म्हणून तो ती ज्याची त्याचा तो प्रश्न आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही. पण मुलगा व्यवसायात लावला, ते सुद्धा छोटा मोठा व्यवसाय सांभाळतात. मात्र गावाकडे जी काही त्यांची शेती होती 1 2 एकर, तर ती 20 वर्षापूर्वी त्यांनी विकली. गावाकडे त्यांचं जाणं येणं नाही. मग अशातच जर गावी गेलं, मुलाच्या लग्नासाठी ते परेशान झालेले, त्रस्त झालेले. गावी जर त्यांनी विषय काढला, तर भावकी म्हणते की तुला 20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये आमचं ध्यान नाही आलं, कधी कोणाच्या लग्न कार्याला सावडण्याला तुला येता नाही आलं, आणि आता मुलाचं लग्न करायचं तर तू आमच्याकडे येतो आहे. नाशिक विभागामध्ये मुलीचा तसाच शॉर्टेज, कोणी मुलगी द्यायला तयार नाही. आणि मग अशातच कुठंतरी आशावादी माणसानं असलं पाहिजे. आणि जी काही आपली इच्छाशक्ती आहे, तर ती इच्छाशक्ती मारून चालणार नाही. मग आपण काय करतो बऱ्याचदा, की मुलीच्या अपेक्षा वाढल्या, मुलीचे भाव वाढले, हे झालं, ते झालं, असं झालं. पण आपण काय करतो हे आपण कधीच सांगत नाही. दुसऱ्यावर आरोप करतो आणि अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवतो, की मी WhatsAppच्या ग्रुपला जर एखाद्याला जॉईन केलं, तर तो म्हणतो, की तुम्ही बायोडाटे टाका, बायोडाटे टाका. पण आपण हा विचार करत नाही, की बाबा मला लग्न करायचं असेल, मी गरीब घरचा आहे, मला कोणीच पोरगी देणं. पण ज्यावेळेस मी एखाद्या ग्रुपला जॉईन झाल्याच्या नंतर जर मी एखाद्या मुलीची अपेक्षा ठेवत असेल, तर माझ्या नात्या गोत्यात माझ्या ओळखीचा पसारा खूप मोठा आहे ना. मला माझ्या तालुक्यात ओळखणारे 100-200 पाहुणे आहेतच माझे. पण त्याच्यातला मी एखादी तर लग्नाची बायोडाटा मी त्या ग्रुपवर टाकला पाहिजे, किंवा मी तिच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पण ते आपल्याला काही करायचं नाही. बरं, अनाथ आश्रमाच्या नावाने मला असे बरेच फोन येतात. बरं, की तुमच्याकडे अनाथ मुली आहेत का, असं आहे का, तसं आहे का. आम्ही जर म्हटलं हो आहेत, आमच्याकडे 2 मुली आहेत अनाथ, 1 दीड वर्षाची, 1 2 वर्षाची, दत्तक घ्यायला पाहिजे असेल तर आहे का? तर तो शिव्या घालतो समोरचा. म्हणजे आपण किती स्वार्थी झालेलो आहे याचा प्रत्यय आम्हाला रोज येतो. तुम्हाला यायचं काही कारण नाही, पण आमचे ते व्हिडिओ पाहून बरेच आम्हाला फोन येतात, की तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे ना. आम्ही असं कुठंच म्हटलं नाही, की आम्ही अनाथ आश्रमातील मुलीचे लग्न जुळवतो, किंवा या लग्न अक्षदाच्या दुकानदारीतून आम्ही लग्न जुळवतो. उलट आम्ही प्रत्येक व्हिडिओत सांगत असतो, की हा कुठलाही व्यवसाय नाही, आम्ही कुणालाही पैसे मागत नाही, आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावाही आम्ही कुठेच करत नाही. तरीही लोक मोठ्या अपेक्षेनं आशेनं फोन करतात, मेसेज करतात. तर असो, ती प्रत्येकाची अशी अपेक्षा असते. आणि मग ज्या अनाथ मुलीच्या संदर्भात आपण ज्यावेळेस आपल्याला मुली मिळत नाहीत, त्यावेळेस आपण अनाथ मुलीची मागणी करतो. पण 20 वर्षाच्या आधी किंवा 15 वर्षाच्या आधी ज्या मुली अनाथ होत्या, ज्याला समाजाची गरज होती, त्यावेळेस त्या समाजाला आम्ही झिडकारलं त्या मुलीला. त्यांना आधार दिला नाही, त्यांना आसरा दिला नाही, भावकी विसरली, सोयरे विसरले, सगळेच विसरले. त्यावेळेस त्या अनाथ आश्रमाने त्यांचा सांभाळ केला, त्यांचं उत्तरदायित्व स्वीकारलं. पण आपण कुठेतरी स्वार्थी भावनेने प्रेरित होऊन त्या अनाथ मुलीची मागणी करतो, म्हणजे आपणच आपल्यासारखे स्वार्थी आहोत, असा याचा निष्कर्ष काढायला कुणाचीही हरकत नसावी. आणि मग त्या दादाचा, विश्वंभर दादाचा आम्हाला नाशिकवरून सातत्यानं फोन येत होता, की दादा ही मुलगी पाहिली पण ते देणार नाहीत आपल्या इथं, ही ग्रुपवर बघितली पण ते देणार नाहीत, तुमच्या ऍपवर एक बायोडाटा दिसला. आणि अशातच त्यांना एका ऍप्लिकेशनवर एका बुलढाण्याच्या मुलीचा बायोडाटा त्या ठिकाणी दिसला. त्यांनी पत्ता वगैरे पाहिला आणि सगळं. पण मग संपर्काचं साधन असताना मग त्यांनी एक दिवस फोन केला, दादा असं असं. कारण ते हे करत असताना ते सुद्धा आम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपवर नियंत्रण, कंट्रोलिंग करण्यासाठी मदत करत होते. अजूनही ते आमच्या संपर्कात आहेत. आणि मग ते म्हणत, तुम्ही त्यांना बोलून बघता का बुलढाण्यावाल्यांना. म्हणलं ठीक आहे, बोलायला काय जातं, आपल्याला काही शिव्या थोडी घालणार येतं. फोन लावला, दादा असं असं एक नाशिकचं स्थळ आहे, कुठलं आहे, काय तुमची अपेक्षा काय, तुम्ही जाऊन प्रत्यक्ष खातरजमा करा. मग त्यांनी ते गेले, बघितलं, त्यांच्या लक्षात आलं सगळं, त्यांना ते आवडलं, एकमेकांच्या आवडीनिवडी जुळल्या, प्रत्यक्ष खातरजमा झाली, त्यांनी मुलगी बघितली, त्यांचं ते सगळं परस्पर झालं. आम्हाला त्यातलं काहीच माहित नाही. अशातच कुठेतरी लॉकडाऊन सुरू झालं. आणि अचानक त्यांचा एक दिवस फोन आला, की बाबा आमचं ते लग्न असं असं जुळलं, आणि लॉकडाऊनमुळे आम्ही ते साखरपुडा बाकीचे वगैरे जे कार्यक्रम आहेत तर ते सगळे स्थगित केले. आता डायरेक्ट या दिवशी लग्नाची तारीखच काढली. आणि तिथल्या आम्हाला जिल्हा अधिकाऱ्यानं 25 लोकांची परमिशन दिलेली आहे. तर 24 लोक आमचे राहतील लग्नासाठी, 25वे तुम्ही राहसाल, कारण तुमच्या माध्यमातून हे लग्न जुळलं. तर गाडी कुठं पाठवायची ते सांगा. पण म्हटलं नको, लॉकडाऊन सुरू आहे, आमच्याही मागे आमचे कामं आहेत, आणि एवढ्या लांबीनं आम्हाला शक्य नसतं. आणि मग अशा स्थितीमध्ये ही अशी काहीतरी लग्न जुळतात. जुळतात म्हणजे इथं मराठा लग्न अक्षदानं खूप मोठा तीर मारला, किंवा आम्ही लग्न जुळवलं असं आम्ही त्याच्यात आम्हाला कुठलं श्रेय घ्यायचं नाही, किंवा आमचं कोणी नावही काढू नये, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही. की फक्त आमचा हेतू हा आहे, की कुणाचीही लग्न जुळावीत, फसवणूक होऊ नये. आणि दुसऱ्याच्या लग्नासाठी प्रयत्न करत असताना आपण स्वतःच्या लग्नाकडे मग नंतर लक्ष दिलं पाहिजे. पण आपण काय करतो, की आधी आपला विचार करतो आणि मग दुसऱ्याचा विचार करतो.
तर अशी आमच्या या प्लॅटफॉर्मवर अनेक लग्न जुळलेले आहेत, की नाशिकचंच एक उदाहरण आहे दुसरं, की संदीप आयर नावाचा मुलगा होता. त्याचं असंच कोरोनामध्ये आई वडील दोघेही वारले. त्याच्यानंतर 2 वर्ष तो आमच्या ग्रुपमध्ये जॉईन होता. त्याच्यानंतर बराच डिप्रेशन मध्ये गेला तो. भाऊ वेगळा राहत होता. नंतर त्याला भावात राहणं पडलं. घरी काहीच नाही, शेती वगैरे 1 एकरभर शेती. त्याच्यानंतर 2 वर्ष 3 वर्ष त्याला फक्त एवढंच आम्ही सांगत होतो, की दादा कुठल्या भंटल मुलांच्या संगतीत जाऊ नको, कुठल्या व्यसनाच्या आहारी जाऊ नको आणि तुझं तू काम चालू दे. पेट्रोल पंपावर तो कामाला पेट्रोल भरण्यासाठी होता आणि 2 वर्षानं त्याची आता मागच्या 1-1.5 वर्षाच्या आधी व्हॉट्सअपवर पत्रिका आली. त्यानं फोन केला, की सर माझं लग्न जुळलं, या तुम्ही. तर अशा माध्यमातून लग्न जुळतात. आपण आपला सकारात्मक हेतू उद्देश चांगला ठेवा. बाकी कुठलं कोणी जर उपाय सांगत असेल, की इथं पैसे भरा, इतके बायोडाटे टाका किंवा ही पूजा करा किंवा ते करा, हे सगळं खोटं खोटं आहे. जे काय आहे ते तुम्हाला स्वतःसाठी करायचं आहे. या जगामध्ये फुकट किंवा आपोआप काहीही मिळत नाही. आपोआप जे मिळतं तर ते पीएम किसानचे पैसे मिळतात, नमो शेतकरीचे मिळतात, लाडक्या बहिणीचे येतात आणि त्याच्यातून तुमचे आमचे काय हाल सुरू येतं हे तुमचं तुम्हीच मनाला विचारून बघा. बाकी आम्ही काय वेगळं सांगायची गरज नाही. तुर्तास धन्यवाद.